आता सध्या मी बघत आहो याच्यावर बरेच ठिकाणी थ्रिप्स दिसत आहे, फुलकिडे जे म्हणतो ना, कारण ही कपाशी मोठी आहे. आता हिला पाती फुलं काही ठिकाणी बोंड पण सुरुवात झाली लागण्याची. निलेश दयाराम घुले, राहणार भालेगाव रण. 3 ते 4 वर्ष झाले साहेबाच्या हिशोबानेच ट्रीटमेंट चालू आहे आणि अशी आजच्या पोझिशनला पराठी आहे. तर अशी कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो. आता ही जी कपाशी आहे आपली, हिची हाईट जवळपास आपल्या कमरेच्याही वरती आली बऱ्याचशा झाडांची. तर आता याच्यावरती आपल्याला फुलकिडे याचा प्रादुर्भाव दिसत आहे. तर आता फुलकिड्याचं नियंत्रण आपल्याला करायचं आहे. तर आपण त्या फुलकिड्यासाठी जवळपास फिप्रोनिल आणखी बरेचसे काही घटक येतात, ते घटकचा यूज करणार आहोत. शेतकरी मित्राला कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट मिळाला पाहिजे म्हणून. काही काही ठिकाणी जे बोंडअळी म्हणतो आपण, गुलाबी बोंडअळी, तिचा प्रादुर्भाव आपल्या या कपाशी पिकावर दिसत आहे. तर आपल्याला ते पण नियंत्रण करायचं आहे. त्यासाठी आपण एक अडीचं कीटकनाशक घेणार आहोत आणि कपाशी छान आहे. फक्त आपली एक फवारणी झाली आहे, आता याच्यावर सेकंड फवारणी करणार आहोत आपण. हिची लागवड जवळपास मित्रांनो 29-30 तारखेची आहे ही. आता एकदम बेस्ट आहे आणि प्लॉटची क्वालिटी पण एकदम चांगली आहे आणि आपण यावर्षी चांगलं उत्पादन घेणार.